श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण आर जे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. तर आपल्याला माहीत आहे श्रोते हो की साहित्य मग ज्यामध्ये कथा असतील, कविता असतील, चारोळ्या असतील, मराठी गझल असतील किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं लेखन असेल तर ते आपल्याला आनंदित करत असतं. जे साहित्यिक मान्यवर भरभरून असं लिहितात ते वाचल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. आपल्या मनामनातले जे भाव आहेत ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून साहित्यिक हे विविध सोशल मीडियावर वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी मांडत असतात आणि त्यामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो, आपण त्यामध्ये आपले अंतरंग शोधतो. तर आजच्या शोमध्ये सुद्धा अतिशय सुंदर सुंदर रचना आपल्या सर्व मान्यवरांनी पाठवलेल्या आहेत आणि त्यापैकीच एक सुंदर अशा रचनेकडे आपण वळूयात श्रोते हो. ॲडव्होकेट संदीप गोपाळ बागडे, राहणार शेलू, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथून सरांनी 2 चारोळ्या पाठवलेल्या आहेत आणि सर लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये की सांजवेळी प्रिये तुला सांग काय देऊ भेट. वा, सांजवेळी प्रिये तुला सांग काय देऊ भेट, रागवू नको मजवरी मी झालो थोडा लेट. रागवू नको मजवरी मी झालो थोडा लेट, समुद्रकिनारी आपण होऊ चल ओले चिंब. वा, समुद्रकिनारी आपण होऊ चल ओले चिंब, रुसवा सोड सखे आण हे घे गिफ्ट सूर्यबिंब. रुसवा सोड सखे आण हे घे गिफ्ट सूर्यबिंब. वा, आपल्या रुसलेल्या सखीला सूर्यबिंबाचं गिफ्ट देऊन सरांनी मनवण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दलचे भाव जे आहेत ते त्यांच्या ओळीमध्ये लिहिलेले होते श्रोते हो. आणि या 2 चारोळ्यानंतर पुढच्या एका आपण सुंदर कवितेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे मृणालिनी भणगे, पुणे येथून प्रीतफुल शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की सांध्यरंग उमलले प्रीत फूल बहरले. सांध्यरंग उमलले प्रीत फूल बहरले, सोहळा अस्तांचली रविराज पहा थबकले. वा, सोहळा अस्तांचली रविराज पहा थबकले, केशर सोनेरी लाटांचा गालीच्या मखमली घातला. केशर सोनेरी लाटांचा गालीच्या मखमली घातला, देना हात हाती प्रिय, देना हात हाती प्रिये, ओंजळीत प्राण घेतला, ओंजळीत प्राण घेतला. वा, खूपच अप्रतिम असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात श्रोते हो आणि जी आपल्याला पाठवलेली आहे कवी गीतकार जगन्नाथ जाधव, एसगाव, औरंगाबाद येथून. आणि सरांनी त्यांच्या कवितेमध्ये लिहिलंय की कातरवेळी मन माझे आले दाटुनी, तुझ्या ग भेटीसाठी सजनी. कातरवेळी मन आले दाटुनी, तुझ्या ग भेटीसाठी सजनी, आठवण तुझी ग येते मजला, येते ग राणी येते क्षणोक्षणाला. वा, आठवण तुझी ग येते मजला, येते ग राणी येते क्षणोक्षणाला, कसून घेतली आता ग कंबर लपटून प्रेमाची ती पांघर. कसून घेतली आता ग कंबर लपटून प्रेमाची ती पांघर, सांज वेळेला घालून ती शीळ, तुझ्यासाठी जीव होतो माझा तळमळ. सांज वेळेला घालून ती शीळ, तुझ्यासाठी जीव होतो माझा तळमळ. वा, सांज वेळेला जीवाची होणारी सुंदर अशी तळमळ सरांनी त्यांच्या ओळीमध्ये व्यक्त केलेली आहे. आणि एक सुंदर अशी चारोळी आहे श्रोते हो जी आपल्याला पाठवलेली आहे कवी आर प्रकाश या नावाने सरांनी लिहिलंय. माजलगाव, जिल्हा बीड येथून. सोड सखे हा रुसवा फुगवा, सांग तुझ अजून काय हवे. सोड सखे हा रुसवा फुगवा, सांग तुझ अजून काय हवे, शपथ ओंजळीतल्या सूर्याची आजन्म राहील मी तुझ्या सवे. क्या बात आहे. शपथ ओंजळीतल्या सूर्याची आजन्म राहील मी तुझ्या सवे. वा, अगदी 4च ओळीमध्ये जीवनभराचं वचन सरांनी त्यांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये दिलेलं होतं श्रोते हो. आणि या सुंदर चारोळीनंतर पुढच्या एका कवितेकडे आपण वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे प्रदीप बडदे, मुंबई येथून. आणि सर लिहित आहेत की आठवण तुझी येता नयन माझे ओलावती. वा, आठवण तुझी येता नयन माझे ओलावती, मधुस्पर्शातील सुमने राणी गंधाळून येती. मधुस्पर्शातील सुमने राणी गंधाळून येती, उन्हाळ वारा पहा भरारा, उन्हाळ वारा पहा भरारा, दवात भिजली चांद चमेली. वा, दवात भिजली चांद चमेली, क्षणभंगुर निष्ठून जाता, सखी सांजवात आकेली,
क्षणभंगुर निष्ठून जाता सखी सांजवात अकेली. वा, खूपच भावस्पर्शी अशी ही रचना होती श्रोते हो. आणि सौ वनिता गणेश शिंदे, मुक्काम पोस्ट गडद, तालुका खेड, जिल्हा पुणे येथून त्यांनी लिहिलंय की शांत उभी तू अबोल जरी, एकटक निहाळत रवीला. शांत उभी तू अबोल जरी, एकटक निहाळत रवीला, मागतो तुझला साथ प्रेमाची, मिळून दोघे फुलवू प्रीतीला. वा, मागतो तुझला साथ प्रेमाची, मिळून दोघे फुलवू प्रीतीला, सोनपिवळी प्रीत ही आपली, नेसली मावळत्या सूर्याचा पेहराव. सोनपिवळी प्रीत ही आपली, नेसली मावळत्या सूर्याचा पेहराव, सागर तिरी घेऊनी वचन सखे, सागर तिरी घेऊनी वचन सखे, ओंजळीने करतो मी प्रेम वर्षाव, ओंजळीने करतो मी प्रेम वर्षाव. वा, खूपच सुंदर असं चित्रकाव्य मॅडमनी सजवलेलं होतं की सोनपिवळी प्रीत जी आहे ती मावळत्या सूर्याचा पेहराव नेसलेली आहे आणि त्या सुंदर वातावरणामध्ये वचन दिलेलं आहे सागर तिरी घेऊन की ओंजळीतून प्रेमाचा वर्षाव करतो असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि सौ प्रज्ञा सुरेश ढमाळ, बारामती येथून तांजवेळ शीर्षकाखाली चित्रकाव्य पाठवलेलं आहे की अशी यावी एक सांज, नभांगणीचा ल्यावा मी रंग. अशी यावी एक सांज, नभांगणीचा ल्यावा मी रंग, अवघा आसमंत व्हावा धुंद, आणि मी तुझ्या प्रेमात दंग. वा, अवघा आसमंत व्हावा धुंद आणि मी तुझ्या प्रेमात दंग, जणू सूर्यच घेऊन हातात द्यावी सुंदर तेजस्वी भेट. जणू सूर्यच घेऊन हातात द्यावी सुंदर तेजस्वी भेट, गुंतावा जीवात जीव जसा, सूर्य बुडावा सागरात थेट. गुंतावा जीवात जीव जसा, सूर्य बुडावा सागरात थेट. अतिशय भावस्पर्शी अशी ही रचना होती श्रोते हो की एक सुंदर अशी भेट द्यावी, सूर्य हाती घेऊन सूर्याची भेट द्यावी असे भाव मांडणारी ही रचना होती. आणि श्रोते हो, पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात. रेखिता या नावाने सुरेखा कुलकर्णी वसई येथून 2 चारोळ्या त्यांनी आपल्या शोसाठी पाठवलेल्या होत्या. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की मावळतीच्या रविकिरणांची करुण सांजवात, मावळतीच्या रविकिरणांची करुण सांजवात, तेजाचीच आरती धरा सुवर्णरेखित. वा, तेजाचीच आरती धरा सुवर्णरेखित, मुग्ध मोहिनी उभी चमचमत्या वाळूत, मुग्ध मोहिनी उभी चमचमत्या वाळूत, स्वर्णगोलाचा साज प्रियकराच्या करात. वा, स्वर्णगोलाचा साज प्रियकराच्या करात. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की चमचमत्या लाटा आणि सागराची गाज, चमचमत्या लाटा आणि सागराची गाज, मावळत्या दिनकराच्या साक्षीने निशा, मावळत्या दिनकराच्या साक्षीने निशा, सज्ज स्वागतास वाळूचा सोनकेशरी साज, सज्ज स्वागतास वाळूचा सोनकेशरी साज, हाताच्या ओंजळीत स्वर्णिम ताज, हाताच्या ओंजळीत स्वर्णिम ताज. वा, अतिशय अप्रतिम असे भाव या 2ही चारोळ्यामध्ये मांडलेले होते श्रोते हो की हाताच्या ओंजळीमध्ये स्वर्णिम ताज आणि सोनकेशरी वाळूच्या साज जो आहे तो मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि श्रोते हो, आपण सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या ऐकत आहोत श्रोते हो. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये RJ कैलाससोबत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा. आणि पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळणार आहोत ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सुहास सोनू बाईत, गाव उमरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की ओंजळीत घेतले रवीला संध्येच्या सागरी किनारी, ओंजळीत घेतले रवीला संध्येच्या सागरी किनारी, तांबूस रंगांची उधळण तुझ्या माझ्या देहावरी. वा, तांबूस रंगाची उधळण तुझ्या माझ्या देहावरी. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की एकांतात या सांजवेळी तुझा सहवास लाभला, एकांतात या सांजवेळी तुझा सहवास लाभला, सागर जलधारा आहेत तुझ्या माझ्या सोबतीला, सागर जलधारा आहेत तुझ्या माझ्या सोबतीला.
वा, खूपच अप्रतिम अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. अतिशय सुंदर अशी कल्पना सरांनी रंगवलेली होती त्यांच्या ओळीमध्ये. आणि पुढची एक कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे. कवयित्री सूर्यकन्या या नावाने लिहितात मॅडम विजया पाटील, विशी नवापूर, जिल्हा नंदुरबार येथून. सांज शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की उधळण गुलालाची करुणी नभास किती त्या रंगविले. उधळण गुलालाची करुणी नभास किती त्या रंगविले. पाहुणी प्रसन्नता वाटे मनाला सुंदर उन्हे ते पिवळटले. वा, पाहुणी प्रसन्नता वाटे मनाला सुंदर उन्हे ते पिवळटले. हिरवा झाडोरा हा अंगणी गर्दला सूर्य अस्तास जाता. हिरवा झाडोरा हा अंगणी गर्दला सूर्य अस्तास जाता. शीतल वारा असा सुटला संध्याची मंद चाहूल येता. शीतल वारा असा सुटला संध्याची मंद चाहूल येता. अप्रतिम असे भाव मांडणारी ही कविता होती श्रोते हो, सांज शीर्षकाखाली. आणि आपल्याला माहीत आहे की सांजवेळ ही चोरपावलांनी येते. सूर्य मावळतीला जातो. सोनेरी तांबूस किरणे जी आहेत ती आकाशामध्ये पसरलेली असतात आणि मावळतीच्या सूर्याचं लोभस असं दृश्य आपण नेहमी पाहत असतो श्रोते हो. आणि पुढच्या एका आपण कवितेकडे वळणार आहोत. मेधाविनी या नावाने मॅडम लिहितात. सौ मेधा कुलकर्णी, पुणे येथून. आणि मॅडमने लिहिलंय की ओंजळीत घेऊनी तेजो गोल पाहतो मुकडा तेजाळलेला. ओंजळीत घेऊनी तेजो गोल पाहतो मुकडा तेजाळलेला. स्वर्ण आभा तव कांतीची जणू सोन चाफा गंधाळलेला. वा, स्वर्ण आभा तव कांतीची जणू सोन चाफा गंधाळलेला. मावळत्या दिनकराच्या साक्षीने देतो मी वचन सखे ग तुला. मावळत्या दिनकराच्या साक्षीने देतो मी वचन सखे ग तुला. जन्मभर राहीन फक्त तुझाच अंतर देणार नाही कधी तुला. जन्मभर राहीन फक्त तुझाच अंतर देणार नाही कधी तुला. वा, खूपच अप्रतिम असे भाव मांडणारी ही कविता होती श्रोते हो, की मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने वचन देतो असे भाव मॅडमनी मांडलेले होते. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे रवींद्र कुलकर्णी, पुणे येथून. आणि तेजोमय या शीर्षकाखाली सर लिहितायत की कुणी आणती तोडून तारे, कुणी देती चंद्र चांदणे. वा, कुणी आणती तोडून तारे, कुणी देती चंद्र चांदणे. तुझ्यासाठी तेजोमय हा घेऊन आलो सखे साजणे. तुझ्यासाठी तेजोमय हा घेऊन आलो सखे साजणे. या किरणांनी सागर तिरी सुवर्ण प्रभा उजळले. वा, या किरणांनी सागर तिरी सुवर्ण प्रभा उजळली. प्रीतीस आपल्या ग सखे सोनेरी किनार लाभली. प्रीतीस आपल्या ग सखे सोनेरी किनार लावली. खूपच अप्रतिम अशी ही रचना होती श्रोते हो, की प्रीतीस आपल्या ग सखे सोनेरी किनार लाभली. तर प्रीतीला सोनेरी किनार लाभली असे सुंदर असे भाव सरांनी त्यांच्या रचनेमध्ये व्यक्त केलेले होते. आणि एका चारोळीकडे वळूयात श्रोते हो पुढच्या, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे वर्षा फटकाळे, वराडे, ठाणे येथून. आणि मॅडमने लिहिलंय की तुझं प्रेमास जग हे बहाल केले. तुझं प्रेमास जग हे बहाल केले. मनमोहक सुंदर सूर्य गवाक्षी. वा, तुझं प्रेमास जग हे बहाल केले. मनमोहक सुंदर सूर्य गवाक्षी. वचन हे 7 जन्माचे दिधले. अथांग सागर प्रीतीचा साक्षी. वचन हे 7 जन्माचे दिदले. अथांग सागर प्रीतीचा साक्षी. खूपच अप्रतिम अशी ही चारोळी होती श्रोते हो, की मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने सागर किनारी वचन दिले असे भाव मांडणारी. आणि पुढच्या एका आपण सुंदर कवितेकडे वळूयात श्रोते हो, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे बाबाजी सदाशिव ठुबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावरत, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून. आणि सर लिहित आहेत, बघ जरा ही तेजाने भरलेली ओंझळ माझ्या अथांग प्रेमाची. वा, बघ जरा ही तेजाने भरलेली ओंझळ माझ्या अथांग प्रेमाची. आता तरी सोडशीला बोला सांग अजून साक्ष देऊ कशाची. वा, आता तरी सोडशीला बोला सांग अजून साक्ष देऊ कशाची. परत एकदा या सांजवेळी, परत एकदा या सांजवेळी आली आहे बघ लाट माझ्या प्रेमाची. परत एकदा या सांजवेळी आली आहे बघ लाट माझ्या प्रेमाची. स्पर्श करू पाहते तुझ्या किनारी, स्पर्श करू पाहते तुझ्या किनारी. थांबव आता निष्ठेल कायमची, थांबव आता निष्ठेल
कायमची. खूपच अप्रतिम अशी ही कविता होती श्रोते हो. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण RJ कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. तर श्रोते हो, आपण पाहिलं की जगभरातल्या आपल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या एवढंच नाही तर अगदी परदेशातल्या सुद्धा आपल्या मराठी साहित्यिक मान्यवरांनी सागर किनारा, सागर, मावळतीचा सूर्य, ओंजळीतला सूर्य, सखा, सखी, कातरवेळ, सांज, सांजवेळ एवढ्या सगळ्या शब्दांवर आपले भाव भरभरून असे व्यक्त केले. आणि आपले जे साहित्यिक मान्यवर आहेत ते नेहमीच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये अशाच सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या पाठवत असतात आणि मी सुद्धा त्या रचनांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. श्रोते हो, खरं सांगायचं तर तुम्ही सर्वजण एवढ्या दिवसापासून या शोशी जोडून आहात. आपण या शोवर भरभरून असं प्रेम करता म्हणूनच निश्चितपणे हा शो जो आहे हा चालू आहे आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक शोला आपले अनेक नवीन मान्यवरसुद्धा जोडले जात आहेत. आणि श्रोते हो, आपल्याला सांगायला आणखी एक गोष्ट खूप आनंद होतो आहे की आपण साहित्यिकांचे अंतरंग या साहित्यिकांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा लवकरच आपण भेटणार आहोत. त्याचा प्रोमो जो आहे तो आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल आणि त्यामध्ये आपण साहित्यिकांच्या मुलाखती घेणार आहोत. आपल्याकडं खूप सारी नावंसुद्धा मुलाखती देण्यासाठी आलेली आहेत आणि आपण क्रम वाईज म्हणजे सिरियलप्रमाणे आपण मुलाखती घेणार आहोत. तर श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलं आहे का? असंच होतं दरवेळी सर्व आपले मान्यवर एवढ्या सुंदर सुंदर कविता पाठवतात, चारोळ्या पाठवतात आणि त्या सुंदर कविता, चारोळ्या आणि माझ्या काही चारोळ्या आणि कविता सादर करताना एवढंच नाही तर तुमच्या सर्वांशी गप्पा मारता मारता हा 1.5 तासाचा वेळ कधी संपतो खरं सांगायचं तर मला कळतच नाही. आणि असं वाटतं की वेळ ही संपूच नाही, हा शो हा असाच चालू राहावा. परंतु श्रोते हो, तुम्हाला तर माहीत आहे की शेवटी वेळेचं हे बंधन असतं. त्यामुळं आता 3:30 वाजून गेलेले आहेत आणि माझी मात्र म्हणजे RJ कैलासची मात्र आजच्या पुरती या शोमधून रजा घेण्याची वेळ आलेली आहे. परंतु श्रोते हो, तुम्हाला तर माहीतच आहे की मी तुम्हाला पुन्हा पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता नवीन एका चित्रासोबत ज्यावर आपले मान्यवर जे आहेत ज्यांनी भरभरून अशा रचना पाठवणार आहेत. आणि सर्व मान्यवरांनासुद्धा विनंती करतो की जे आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत त्याप्रमाणे आपण त्या 2 शो गॅप दिल्यानंतर एकदा आपण जर रचना पाठवली तर त्यानंतर आपण 2 शो गॅप ठेवतो कारण सर्वांना संधी मिळावी म्हणून. आणि आपण जरूर सहभाग घ्या. आपले जे नवीन मित्र मैत्रिणी जे विविध सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा आपण आपल्या या शोमध्ये आमंत्रित करू शकता. आणि श्रोते हो, मी तुमची आता रजा घेतोय आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.